महत्त्वाचा निर्णय गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठीच्या कमिटी स्थापन केली गेलेली आहे. म्हणजे जेवढे गड किल्ल्यांवर जी अतिक्रमणं आहेत, जी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत, त्याच्यावर जे काय अतिक्रमणं तयार झालेली आहेत ते हटवण्यासाठी निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठी जी कमिटी आहे, ज्याच्यामध्ये ही सांस्कृतिक मंत्रीच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली आहे. तिथे सहअध्यक्ष महसूल मंत्री आहेत, सदस्य ग्रामविकास मंत्री आहेत, दुसरे सदस्य पर्यटन मंत्री आहेत व सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, वने मंत्री आहेत आणि बंदरे मंत्री आहेत. ह्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही मुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी ज्या कमिटीला दिलेली आहे, त्या कमिटीमध्ये त्यांनी मलाही सदस्य म्हणून घेतलेलं आहे. यामुळे गड किल्ल्यांवर आणि महत्त्वाच्या जे काही स्थळं आहेत त्याच्यावर जी अतिक्रमणं होतात, जी हिरवी चादरं टाकले जातात, जे थडगे बांधले जातात, जे अनधिकृत आहेत, ते काढण्याची जबाबदारी जे कमिटीमध्ये आहे त्याचा सदस्य मला बनवला असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते हे वर्षानुवर्ष यासाठी लढत आलेले आहेत, संघर्ष करत आलेले आहेत, आंदोलन करत आलेले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही कमिटी मोठा हातभार लावेल आणि म्हणूनच यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं मनापासून मी आभार मानतो. मुळामध्ये आपला इतिहासच पुसण्याचं काम या अशा पद्धतीचे अतिक्रमण करण्याचे जे लोक आहेत, जे जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, ज्यांना छत्रपती शिवरायांपासून एक हिंदवी स्वराज्याचा जो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवला त्याला पुसण्याचं काम हे अशा पद्धतीचे थडगे उभे करायचे, पाहिजे तिथे हिरवी चादरे टाकायची आणि त्याच्यामुळे आणि तिथे मग आपले कार्यक्रम सुरू करायचे आणि मग सांगायचं आणि मग कोण काढायला गेलं तर तिथे मोठ्या तिथे सगळे आजूबाजूचे सगळे जमा होतात. ह्या सगळ्या गोष्टी आता आमचे सगळे गड किल्ले जिहादमुक्त करण्याचे एक चांगली जबाबदारी या कमिटीवर आले असल्यामुळे या संधीचं सोडणं आम्ही निश्चित पद्धतीने करू. नक्की येणार ना, कारण का जे काही खडगे किंवा जे काही अनधिकृत बांधलं जातं त्याच्यामध्ये धर्माच्या नावाने कधी कधी देखील हत्यारही सापडलेले आहेत, कधी कधी देशाच्या विरोधात जे काही ते अतिरेकी असतील कोण असतील तेही त्याच्यामध्ये लपताना आणि जे घेतात म्हणजे तिथे कुठेतरी गायब होत असताना दिसलेले आहेत. म्हणून हे सगळे प्रकार मुळामध्ये आमच्या गड किल्ल्यांवर कोण वाकड्या नजरेने बघताच कामा नाही, कोणाची हिंमतच होता कामा नाही. पण हे जे काही हिरवी चादर टाकण्याचे जे काही प्रकार सर्रास हल्ली आपल्याला बघायला मिळतात ते सगळे बंद करण्याची जबाबदारी आता ह्या कमिटीच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर आलेली आहे. म्हणून मी आत्ताच आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे या खडग्याच्या आजूबाजूला बसून माझी हे पत्रकार परिषद बघत असतील त्यांना सांगेन आत्ताच आपली हिरवी चादर गुंडाळा, घरी घेऊन जावा, तर उद्या अगर आम्हाला काढण्याची पाळी आली तर आम्ही तर कोणाचं ऐकत बसणार नाही.